नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, अन्नपूर्ण योजना ही आपल्याला माहित आहे का? शासनामार्फत ही अन्नपूर्ण योजना राबवली जात आहे। 30 जुलैपासून या योजनेला शासनाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। सिलेंडर म्हणण्यापेक्षा मित्रांनो, या 3 सिलेंडरचं जे अनुदान आहे हे महिलांच्या खात्यावरती शासनामार्फत पाठवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यासाठी आता शासनाकडून एक नवीन जाहीर प्रसिद्ध केलेला आहे, ज्या अंतर्गत आपल्याला या योजनेअंतर्गत ज्या त्रुटी आहेत, म्हणजे ज्या काही अडचणी आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला दूर करायच्या आहेत किंवा या योजनेसाठी आपल्याला पात्र ठरण्यासाठी काय प्रोसेस करायची आहे याची सविस्तर डिटेल या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण तो जीआर जो प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजे आज 4 ऑक्टोबर 2024 आजच्या तारखेला जो जीआर प्रसिद्ध झालेला आहे, तर हा जीआर आपण या ठिकाणी आता पाहणार आहात। नेमकं शासनामार्फत या जीआर मध्ये काय देण्यात आलेलं आहे, अन्नपूर्ण योजनेचा मोफत 3 गॅस सिलेंडरचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला काय प्रोसेस करायची आहे याची सविस्तर डिटेल आपण या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, जीआर पाहायला सुरुवात करूया। तर जीआर पाहण्यासाठी मित्रांनो, या ठिकाणी मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलेले आहे, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। याच्यामध्ये पाहायचं आहे महाराष्ट्र शासनामार्फत हा जीआर जो तो मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक पाहायचा आहे दिनांक 4 ऑक्टोबर 2024, म्हणजे आजचा जीआर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। पुढे आहे मित्रांनो, विषय पाहायचा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी वर्षाला 3 गॅस सिलेंडर शासनामार्फत मोफत दिलं जाणार आहे, त्याचं अनुदान आपल्या बँकेमध्ये जमा केलं जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्याला पाहायची आहे। प्रस्तावनेमध्ये खाली पाहायचं आहे, राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत असून मंत्रिमंडळाच्या 23/9/2024 रोजीच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता निर्देश पाहायचा आहे, निर्देश काय देण्यात आलेले आहेत, तर सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, काही गॅस कनेक्शन जे आहेत ते महिलांच्या नावावरती नाहीत, पुरुषांच्या नावावरती असल्यामुळे जे अनुदान आहे हे महिलांच्या खात्यावरती शासनाला थेट वितरित करायचं आहे, परंतु हे पुरुषांच्या नावाने असल्यामुळे महिलांच्या नावावरती हे अनुदान वितरित व्हायला अडचण निर्माण होत आहे। तर यासाठी शासनाकडून काय कारवाई करण्यात आलेली आहे तर पुढे पाहू शकता। याच्यामध्ये मित्रांनो, यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कारवाई करावी, जेणेकरून अन्नपूर्ण योजना अंतर्गत जे उपलब्ध होणारे अनुदान आहे हे थेट महिलांना प्राप्त होईल। सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती। म्हणजे मित्रांनो, जे अनुदान आहे हे थेट महिलांच्या खात्यावरती शासनाला वितरित करायचं आहे। या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महिलांनाच मिळाला पाहिजे, या अनुषंगाने शासनाने आता जीआर मध्ये बदल केलेला आहे। म्हणजेच काय बदल केलेले आहेत, तर जे गॅस कनेक्शन असेल हे आता पुरुषांच्या नावावर जर असेल तर ते महिलांच्या नावावरती ट्रान्सफर करायचं आहे। तर ट्रान्सफर करण्यासाठी मित्रांनो, खाली काय देण्यात आलेलं आहे तो सुद्धा आपण येथे शासन निर्णय पाहणार आहात। शासन निर्णयामध्ये पाहू शकता, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील आता खालील प्रमाणे वाचायचं आहे। तर खाली काय दिले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस सिलेंडर जोडणी असल्यास महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये 1 जुलै 2024 पर्यंत इतर लाभार्थ्यांच्या नावे जर गॅस कनेक्शन असेल तर ते महिलांनी नावावरती जर ट्रान्सफर करून घेतलं तर त्यांना 1 जुलै पासूनचं जे अनुदान आहे हे शासनामार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात अगोदर आपलं गॅस कनेक्शन महिलांच्या नावावरती करून घ्यायचं आहे। तर ही मित्रांनो सबब या ठिकाणी शासनामार्फत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर खाली शासन निर्णय, त्याच्यानंतर आपल्याला जीआर जो प्रसिद्ध आहे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती ती वेबसाईट सुद्धा देण्यात आलेली आहे। खाली त्या जीआरचा संकेतस्थळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, या पद्धतीने शासनाकडून जो जीआर प्रसिद्ध करण्यात आला याबद्दलची अपडेट आपण या ठिकाणी दिली। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। महत्त्वाची अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा।
भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.